तर महत्वाची बातमी आपण पाहतोय धुळ्यामध्ये भाजपला 40 जागांवर यश, शिंदेच्या शिवसेनेला केवळ 3 जागा, MIM 8 जागांवर विजयी। तर धुळ्यापाठोपाठ पुण्यातली ब्रेकिंग सुद्धा फार महत्वाची आहे। प्रभाग क्रमांक 37 मध्ये माजी मंत्री तानाजी सावंत यांचे चिरंजीव गिरिराज सावंत पिछाडीवर गेलेले आहेत। प्रभाग क्रमांक 37 मधून भाजपचा पॅनल लीड करताना दिसतंय। भाजपचा पॅनल आघाडीवर, अरुण राजवाडे 4000 मतांनी आघाडीवर आहेत। तर तिथं मीरा भाईंदरमध्ये प्रभागानुसार निकाल हा समोर आलेला आहे। मीरा भाईंदरमध्ये भाजप महानगरपालिका काबीज करताना या ठिकाणी दिसते। भाजपचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वर्चस्व मीरा भाईंदरमध्ये। तर नाशिकमध्ये महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 23 चा निकाल समोर आलेला आहे। भाजपचे 4ही उमेदवार या ठिकाणी विजयी झाले आहेत। कल्याण डोंबिवलीमध्ये देखील सरिता निकम शिंदेच्या शिवसेनेच्या या विजयी झालेल्या आहेत। ऐश्वर्या तांबोळी शिंदेची शिवसेना कल्याण डोंबिवलीत विजयी होताना दिसते। चंद्रपूरमध्ये काँग्रेसनं चांगलीच आघाडी घेतलेली आहे। चंद्रपूरमध्ये काँग्रेस बऱ्यापैकी लीड घेताना दिसते। तर मुंबई वॉर्ड क्रमांक 187 ठाकरेंच्या शिवसेनेचे जोसेफ कोळी 7067 मतांनी विजयी झालेले आहेत। आणि त्यासोबतच मीरा भाईंदरचा सुद्धा निकाल आपण पाहिला। बऱ्याच अंशी भाजपनं मीरा भाईंदरमध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे। प्रभाग क्रमांक 3 मध्ये भाजपचे 4ही उमेदवार विजयी झालेले आहेत। आणि जर एकूण आपण आतापर्यंतचा आघाडी आणि एकूण निकाल जर आपण बघितले तर भाजप तब्बल 47 ठिकाणी विजयी झालेली आहे। काँग्रेसला 8 ठिकाणी मीरा भाईंदरमध्ये यश मिळालेलं आहे। त्यामुळे मीरा भाईंदरमध्ये एकीकडे आपण म्हणतो की शिवसेना आणि भाजपचं वर्चस्व राहील, तर शिवसेनेला काही फारशी चमक दाखवता आलेली नाहीये, पण भाजपनं जोरदार मुसंडी मारलेली आहे मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीमध्ये। आणि जसं लागवी तू मगाशी म्हणालीस, चंद्रपूरमध्ये काँग्रेसनं मुसंडी मारलेली आहे। कदाचित ही एकमेव अशी महापालिका असेल की ज्या महापालिकेमध्ये सध्या काँग्रेसला काही अंशी यश मिळताना दिसतंय। काँग्रेस मित्र पक्ष असलेल्या जनविकास सेनेच्या 3 उमेदवारांच्या सह 15 ठिकाणी आघाडीवर आहे। हे आपल्याला अत्यंत महत्त्वाचं नमूद करावं लागेल। भाजप 12 ठिकाणी आघाडीवर आहे। MIM 1, बसपा 1, वंचित 1 आणि शिंदेची शिवसेना 1 असं हे सध्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।